पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चढवलाय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. ऋषी ही मोठी विकेट कुंभिवली टीमला माहिती आहे. ही विकेट जर या ठिकाणी जर आता बाद झाली असती तर मात्र संकट निर्माण झालं असतं ते बी टीमवरती. आणि या चेंडूवरती मात्र साहिल खाने यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. उलटा चेंडू आणि त्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं टोटल 2 धाबा धावफलकावरती आल्यात. श्रेयस रसाल आपण बघतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजबानी अतिशय सुंदर स्पर्धा आपण निर्धार ट्रॉफी खऱ्या अर्थानं 2026 पर्व 4थं पर्व निखिलजी देशमुख आणि त्या ठिकाणी आपण बघतोय संतोषजी जोरकर प्रतीक दिसले त्याच्यानंतर राहुल दिसले यांनी पूर्णपणे मेहनत घेतली. मनीषजी देशमुख असतील सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. या चेंडूवरती एक धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं 3 धाबा धावफलकावरती आल्यात. 3 धाबा धावफलकावरती आल्यात. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती रूपचंदला आपण बघतोय. रूपचंद मागच्या मॅचमध्ये अतिशय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ठेवली. हा चेंडू अगदी अडवून मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू थोडासा खाली राहिला. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. धीम्या गतीने हा चेंडू ट्रायबेल झाला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावले. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगत आहोत. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. टोटल धाबा 3 धाबा धावफलकावरती लागल्यात. आणि या चेंडूवरती जयनं मात्र प्रहार चढवला. या चेंडूवरती काय घडतं मैदानाच्या आतमध्ये अविनाश पालांडे सरांनी आम्हाला सांगितलं या चेंडूवरती आलाय चौकार. आणि या 4 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतील त्या 7 वरती. धावफलकावरती आल्यात. रूपचंद पोलेकर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती ब्लॉकरमध्ये चेंडू फेकलाय. त्या चेंडूवरती ब्रह्मास्त्र वापरलं होतं. 1 धाब्या चेंडूवरती मिळते. षटक संपल्याचा निर्बाला पंचांचा त्या ठिकाणी आलाय. पहिल्या 7 चेंडूचा खेळ संपला. टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या 8 वरती. शेवटच्या 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धाबा जमवावे लागतील. अगदी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय तो कुंभिवली टीमनं. आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते रत्नदीप बेल टीमला. 8 धाबा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. आपण फक्त मॅडी पावलेमध्ये षटक होतं आणि रूपचंद पोलेकरनं फक्त धाबा खर्च केला तर 8. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल कुंभिवली टीमचा सिद्धेश. सिद्धेश आलाय दुसरं षटक घेऊन. आपण बघतोय अगदी बीड आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष चालू आहे तो कुंभिवली. अगदी या मॅचमध्ये जी टीम्स मात्र जिंकेल ते टॉप 5 मध्ये जाण्याचा प्रवेश त्यांचा जाहीर निश्चित प्रवेश होईल. कारण या चषकाची हकदार ठरेल टीम कोणती टीम ठरते याच्यासाठी हा संघर्ष गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न अस्तित्वाची लढाई आणि गावाच्या अस्मितेचा प्रश्न मात्र या ठिकाणी सोडवला जातोय. अगदी गोलीच्या वेगानं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत झपाट्यानं गोलीच्या वेगाने चेंडू जातोय. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा विलोभनीय चौकार डीजे. धन्यवाद डीजे. या चेंडूवरती 4 धाबा आल्यात. टोटल 12 धाबा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. हा चेंडू जयनं मात्र चेंडूला जागा बनवली दिशा दिली. रूपचंद झपाट्याने चेंडूवरती आला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा सहज पूर्ण होत आहेत. आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 14 धाबा धावफलकावरती आल्यात. निखिलजी देशमुख बघा अगदी आनंद घेतात. निखिलजी देशमुख जी मालिका बेरची आमची इलेक्ट्रिकल स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. अगदी निखिलजी देशमुख यांनी आम्हाला मगाशी माहिती दिली
की चारी बाजूला जे बॅनर्स लागलेत ना सुधाकर भाऊ घारे यांचे, त्या बॅनर्सवरती जर कोणत्या खेळाडूनं जर मात्र षटकार मारला तर तब्बल 2222 रुपयाचं पारितोषिक निखिलजी देशमुख यांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि 4 दिवस खऱ्या अर्थाने ही सुवर्ण संधी असेल खेळाडूंना. टोटल धाबा 14 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी दुसरं षटक आहे प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय सिद्धेशला. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. पहिल्या षटकामध्ये रूपचंद पोलेकरनं 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश आलाय. सिद्धेशवरती आता खऱ्या अर्थानं अगदी आक्रमण करावं लागेल. सिद्धेशवरती हल्ला बोल. सिद्धेशवरती खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन ताबडतोब जबाब द्यावा लागेल. आणि विजय घोंगेनं ऐकलं आणि त्या चेंडूवरती रूपचंद पोलेकर याच्या खऱ्या अर्थानं आपण बघतो रूपचंद पोलेकरच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय आणि या चेंडूवरती धाबा खर्च होतील तर तब्बल 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं बघा आता निखिलजी देशमुख यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. अगदी टोटल धावा किती आल्या? 20 धाबा धावफलकावरती आल्यात. या चेंडूवरती जय प्रयत्न करतो पण बॅटला आणि चेंडूचा संपर्क होत नाही. चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती या ठिकाणी सांगत आहोत. या रत्नदीप बीड आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष चालू आहे. एका बाजूला कुंभिवली रूपचंद पोलेकरची टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते. अगदी आपण बघतोय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दोन्ही टीम्सच्या दरम्यान. या चेंडूवरती जयनं मात्र चेंडू टलवला. गोलीच्या बेगाने चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. षटक संपल्याचा निर्माला पंचांचा झालाय. 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 21 धाबा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 21 धाबा धावफलकावरती लागल्या. टीम मिटिंग अजिबात करू नका. हे शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती आणि या 6 चेंडूसाठी तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील. याच्या नोंद आपण घ्यावी कारण अगदी शेवटची लढत आहे मैदानावरती आणि या शेवटच्या लढतीमध्ये जो संघ मात्र क्वालिफाय होईल तो मात्र टॉप 5 मध्ये जाण्याचा प्रवेश मात्र त्यांचा निश्चित असेल. अगदी या निर्धार ट्रॉफीमध्ये एक हात पुढे करण्याचं काम त्यांचं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. कोणती टीम खऱ्या अर्थाने या चषकाची हकदार ठरेल याच्यासाठी संघर्ष, गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, गावाच्या अस्मितेचा प्रश्न आणि गावाच्या अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला कुंभिवली आणि त्याच्या विरोधात मात्र संघर्ष करते. प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर रत्नदीप बीड. 21 धाबा धावफलकावरती लागल्या. जयला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम ऋषी करतोय. अगदी या चेंडूवरती प्रयत्न केला होता पण बॅटचा चेंडूचा संपर्क थोडासा बेसावला. चेंडू खेळपट्टीवरती गुदगुल करत राहिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं 22 धाबा धावफलकावरती आल्यात. त्या प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर रत्नदीप बीड टीमच्या धावफलकावरती 22 धाबा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू जबरदस्त प्रहार. मी म्हटलं होतं की ऋषी कर्णुकला जर तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक दिली तर मात्र त्या धावा सोप्या होऊ शकतात कारण लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अगदी एक उच्चांक गाठणारा हा खेळाडू आहे ज्याचं नाव वर्गणीप्रमाणे घेतलं जातं. तर ऋषी कर्णुक मात्र आक्रमण चढवतोय आणि चेंडू फेकून दिला. सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा षटकार. धावफलकावरती डायरेक्ट जाऊन पोहोचल्यात तर रत्नदीप बीड टीमच्या अगदी षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आहे आणि त्याच्यावरती हाणामारी चालू आहे. गोलीच्या बेगाने चेंडू खेळपट्टीवरती
घरंगत राहिल्या. क्षेत्ररक्षकांना फार मोठी चुकी केली आणि त्या ठिकाणी धावा मिळतात ऋषीला 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं तो 30 धाबांपर्यंत मजल गेली या ती रत्नदीप बे टीमची. 30 धाबा धाव फलकावरती आल्यात. या 2 धाब्याच्या मदतीनं मात्र 30 धाबा धाव फलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वर्दी आविष्कार. हा चेंडू अगदी बॅटला एज लागली त्या ठिकाणं चेंडू ब्रेस झाला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि एक मोठा धक्का बसलाय तो रतनदीप बे टीमला. डीजे क्षेत्ररक्षकाकडे हा चेंडू विसावला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. पंबल पाहायला मिळते 2 धाब्याच्या बरोबरीनं. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव पूर्ण होणार का आणि 3 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात आणि या 3 धाब्याच्या बरोबरीनं 33 धावा धाव फलकावरती. तेहतीस धावा धाव फलकावरती लागल्यात. जबरदस्त प्रहार अगदी जय गोंगेच्या बॅट मधून मोठा फटका आला होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रुक्षण पोलेकरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अजून एक मोठा धक्का बसला रत्नदीप बे टीमला. पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. 33 धावा धाव फलकावरती लागल्या. शेवटच्या आता 18 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल ती कुंभिलो टीमला. डीजे सत्रामध्ये आपण बघतोय आपल्यातून निघून गेलेत. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली असेल आपल्याकडून. कारण ज्या ज्या बेली या नाईटच्या स्पर्धा असतात त्या बेली ज्या ज्या ठिकाणी अविनाश पालांडे आपल्याला बघायला मिळतात त्या त्या ठिकाणी ते लक्ष्मणजी खारमेशे आपल्याला पाहायला मिळायचे. पण आता मात्र ते आपल्यातून निघून गेलेत. त्यांना आपण खऱ्या अर्थानं आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. आणि टोटल धावसंख्या धावफलकावरती 33 लागल्या. 34 धावसंख्येची गरज आहे. येणार शेवटचे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. रोहित आणि रूपचंद ही गोली
ही जोडगोली मात्र मैदानाच्या आतमध्ये रबाना होती. अगदी 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. अगदी पहिलं षटक आहे प्रगती पथावरती, मँडे पावलेमध्ये षटक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी ऋषी कर्णक मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन येईल. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव, टेनिस क्रिकेटमध्ये अगदी खऱ्या अर्थाने या खेळाडूचं मी तर म्हणेन चांगला एक दबदबा राहिला आहे ऋषीजी कर्णूक यांचा. अगदी त्याला आता या 34 धावांचा पाठला जो होणार आहे तो मात्र त्याच्यावरती रोख लावावा लागेल. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये कुंबिवली टीमचा जर विचार करायला गेला तर रुपचंद पोलेकरनं मागच्या मॅचमध्ये अगदी मी तर म्हणेन प्रेक्षकांची मनं जिंकले. प्रत्येक चेंडूवरती त्यांना आक्रमण केलं होतं. तशी खेळी जर साकारली ना या मॅचमध्ये तर तुम्ही 2 हात पुढे करू शकता या ट्रॉफीसाठी. पण कोणती टीम मात्र या चषकाची अगदा ठरली याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचे 18 चेंडू 34 धावांची गरज. शेवटच्या 18 चेंडू 34 धावांची गरज आहे. पहिलं षटक आहे प्रगती पथावरती, मँडे पावलेमध्ये षटक आहे, अनामरीचं षटक आहे. ऋषी कर्णूक तयार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय पण त्या ठिकाणी रुपचंद पोलेकर यांच्यावरती हा चेंडू आदळला. पाणी त्या मैदानामध्ये, पाणी स्प्रे घेऊन जा, रिले स्प्रे फस्टड जा बॉक्स घेऊन. अगदी 4:18 झालेत. म्हणजे सकाळचं सत्र चालू झालंय. 4:18 अवधी या ठिकाणी दबडला जातोय अगदी आपण बघतोय. आणि पहिलं षटक आहे प्रगती पथावरती. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. जय घोंगे न मात्र त्या ठिकाणी चेंडूचा पाठला केला पण चेंडू जिंकलाय. अगदी सीमारेषेच्या पलीकडे जातो. 4 धावांसाठी आलेला हा विलोपनीय चौकार. फलकावर द्यायला 34 धावांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोणती टीम टॉप 5 मध्ये जाण्याचा प्रवेश निश्चित करेल याच्यासाठी आक्रोश चालू आहे. पण या चेंडूवरती फटका बसलाय, मोठा धक्का बसलाय तो कुंबिवली टीमला. रोहितच्या स्वरूपात डीजे. जी पोलेकर आणि ऋषिकेश ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारण्याचं काम अगदी केलं ऋषी कर्णूकनं. पहिला चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, तिसऱ्या चेंडूवरती अगदी विकेट जाते. पण या चेंडूवरती आक्रमण केलं, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी मात्र झेल टिपली गेली. अजून एक मोठा धक्का बसलाय तर कुंबिवली टीमला डीजे.
गावाच्या नावासाठी स्पर्धा केली जाते. आपण बघतो निर्धार ट्रॉफी 2026 हे पर्व अतिशय देखणं दिमागदार पर्व. निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांनी स्वप्न बघितलेलं निर्धार ट्रॉफीचं, ते मात्र त्यानं सत्यामध्ये उतरवलं आणि या चौथ्या खऱ्या अर्थानं आपण बघतो पर्वामध्ये सुरुवात या स्पर्धेला होती. आज पहिली रात्र या स्पर्धेची. अगदी कोणती टीम मात्र या ठिकाणी टॉप 5 आपला प्रवेश निश्चित करेल याच्यासाठी या संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी टोटल धाबा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात. 5 धाबा धावपलकावरती आल्यात. रुपचंद बोलेकर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी तर म्हणा आशा पल्लवीत आहेत कुंबिली टीमच्या. कारण मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं प्रत्येक चेंडूवरती त्यांना आक्रमण चढवलं होतं. हा चेंडू जबरदस्त करून काढला. चेंडू केलपट्टीवरती घरंगत राहिला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला होता. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या चेंडूवरती मात्र एकदा मिळते. षटक संपल्याचा निर्भाला पंचांचा झालाय. 6 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपला. शेवटच्या तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे त्या 28 धाबांची. शेवटच्या तर 12 चेंडू आणि 28 धाबांची गरज आहे मैदानावरती. अगदी या षटकामध्ये मी तर म्हणेन जर हाणामारी केली ना कुंबिली टीमनं 10 ते 15 धाबा जमवण्याचा प्रयत्न जर झाला या षटकामध्ये तर तुम्हाला ही खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन ही मॅच सोपी असेल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर तुमचे हौसले बुलंद होतील. पण हा षटक फार निर्णयकारक असेल. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्ष घोंगे गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. शेवटचे 12 चेंडू 28 धाबांची गरज. अगदी संतोषजी जोरकर, निखिलजी देशमुख, त्याच्यानंतर मनीष देशमुख अगदी पूर्णपणे खबरदारी त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे खबरदारी घेतली जाते या स्पर्धेची. निर्धार ट्रॉफी 2026चा अतिशय देखणं आणि दिमागदार पर्व. 12 चेंडू 28 धाबा. 12 चेंडू 28 धाबा. मी म्हटलं होतं की रुपचंद पोलेकर ही फार मोठी विकेट आहे कुंबिली टीमची आणि त्याला जर तुम्ही असं बुलटा चेंडू दिले तर मात्र 28 धाबा फार सोप्या होऊ शकतात लगेच. आणि या चेंडूवरती मिळतं षटकार डीजे. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रुपचंद पोलेकरनं दाखवून दिलंय अगदी प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चालू आहे. अगदी स्वतःला सिद्ध केलं रुपचंद पोलेकरनं आणि या चेंडूवरती मिळतात तब्बल 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं टोटल 18 धाबा धावपलकावरती. साहिल खाने यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 तर आलेत. आता तिसरा जर आला ना तर ATM मधून 1000 रुपये कमी होतील साहिल खाने यांच्या माध्यमातून. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये टोटल 18 धाबा धावपलकावरती लागल्यात. 18 धाबा धावपलकावरती आपण बघतोय रुपचंद पोलेकर कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. पण या चेंडूवरती काय घडलं अगदी चेंडू थोडासा खोलवर पद्धतीचा होता. चेंडू थोडासा खाली राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत होती. 18 धाबा धावपलकावरती स्थिर. बरोबर ना. 18 धाबा स्थिर धावपलकावरती. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. कार्पेट पद्धतीचा फटका. चेंडू खेळपट्टीवरती गुदगुल्या करतो. क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. 2 धाबा या चेंडूवरती सहज मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल 20 धाबा धावपलकावरती आल्यात. अजूनही 14 धाबांची गरज. एखादा मोठा फटका विजयाच्या जबल आणि कुंबिली टीमला. रुपचंद पोलेकरच्या मनगडामध्ये ती ताकद आहे. ती ताकद त्यांना सिद्ध केली. प्रत्येक चेंडूवरती त्यांना मागच्या या षटकामध्ये मॅचवरती अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. फटका बसलाय. हर्ष गोंगे चेंडूच्या खाली आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपली आणि मोठी विकेट. रुपचंद पोलेकर मैदानाच्या बाहेर डीजे.
काबरते लागला. दुर्गचंद बोलेकरनं या चेंडूला खऱ्या अर्थानं प्रयत्न केला होता पण त्या चेंडूवरती त्याला नजर लागली. अगदी आपल्या पलत्रमध्ये झेल टिपण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये हर्ष घोंगेनं केलं आणि मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाते. नवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आणि प्रमोद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती हर्ष घोंगे गोलंदाजी मार्कवरती. अगदी सकाळच्या सत्रामध्ये 4:27 अवधी या ठिकाणी दबळला गेला. 4:30 वाजलेत आणि अजून शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. निखिलजी देशमुख यांची स्पर्धा निर्धार ट्रॉफी 2026 पर्व आणि या चेंडूवरती आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. सिद्धेशच्या बॅटमधून आलेला हा दमदनी षटकार. डीजे अगदी शेवटची मॅच मैदानावरती कोणती टीम 2 हात पुढे करणार याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न, अस्तित्वाची लढाई आणि गावाच्या अस्मितेचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये सोडवला जातोय. कोणता संघ या प्रश्नाचं उत्तर निवडेल याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे त्या 8 धाबांची. KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी पार मोठे मेजबानी निर्धार ट्रॉफी 2026 अतिशय देखणा दिमागदार पर्व. अगदी 5व्या क्रमांकासाठी ही लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कोणती टीम 5व्या क्रमांकावरती नाव कोरेल याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण काय घडतं काय बिघडतंय पानापर असुरीचं ठरलं. अविनाश बालांडे आणि कुंदन वाघोले या पंचांच्या भूमिकेमध्ये मगाशी राजूजी ओवाळ आणि त्याच्यानंतर मुन्ना पिंगळे यांना आपण बघितलं. सर्वांचं आम्ही ज्यांनी या स्पर्धेसाठी सडल हाताने मदत केली त्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. पाटील बाहेरून या. मनोहरजी पाटील यांना आपण विनंती करू की आपण सीमारेषेच्या बाहेरून या. शेवटच्या आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धाबांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 8 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती काय कमालचे एफर्ट्स. गोलंदाज जातीच्या सुंदर चेंडू फेकला. त्याच्यानंतर मात्र या चेंडूवरती काय घडतंय. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. अगदी तिसरे पंच राजूजी ओबाल TV अंपायर आता निर्णय देतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी पार होणे मेजबानी आपण बघते. निर्धार ट्रॉफी अगदी निर्धार केलेला निखिलजी देशमुख यांनी दरवर्षीप्रमाणे गतवर्षीप्रमाणे निर्धार करत असतात आणि हे 2026चं 4थं पर्व आहे. अतिशय चांगलं देखणं दिमागदार पर्व, मनाला बोल चाकतील अशा चमचमच्या ट्रॉफीला मनोहरजी पाटील या ठिकाणी आले. त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सेफ आहे फलंदाज सेफ आहे. अगदी शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज रोहन आहे गोलंदाजी मार्कवरती. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चढवलाय. अगदी सामन्याची हवा घालवली सिद्धेश या फलंदाजांना आणि कुंभिल टीमला आता खऱ्या अर्थाने मी तुम्हाला तारणहार ठरला. सिद्धेशनं काय कमालचे एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये दिलेत. हा आतमध्ये जाऊ नका. कुंभिल टीमला सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य करा. रुपचंदजी पोलेकर यांचं आम्हाला निवेदन आलंय. त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्या सर्व खेळाडूंना ती सूचना द्या आतमध्ये कोणी जाऊ नका याची नोंद आपल्याला असेल आणि जर कोण आतमध्ये गेलं तर त्याच्यानंतर मात्र जी काय कारवाई होईल ती मात्र त्याला तुम्हाला सामोरं पोहोचल्यात. एकच पाहिजे ना
फक्त 4 चेंडू आणि औपचारिकता बाकी आहे. एका धाब्याची गरज आहे. शेवटच्या आता 4 चेंडू आणि एका धाब्याची गरज आहे. एका धाब्याची गरज. शेवटची आता थोडंसं समीकरण बदलायचं. शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये तुम्हाला एक धाव या ठिकाणी वाचवायची आहे ती रत्नदीप बी टीमला. अगदी हा जो षटकार गेला ना श्रेयस, तो खऱ्या अर्थाने मी तर म्हणे आशा पल्लवित करून गेला. रुपचंद पोलेकर यांचा चेहरा पडला होता, पण जसा सिद्धेशच्या बॅटमधून षटकार आला ना तिथे हौसले बुलंद झालेत ते साहिलजी खाने यांचे. आणि या चेंडूवरती सामना या ठिकाणी फिनिश केला, जिंकला सामना. टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाली आहे गोंबिवली टीम. आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या रत्नदीप बी टीमचा गोडगोड कौतुक. आणि या पहिला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्टंप घेऊन या. स्टंप घेऊन या पंच. बेल सुद्धा घेऊन या. हॅलो, स्टंप आणि बेल्स घेऊन या.